ओके, नाव द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज, आता आपण सगळे मोटिवेटेड आहोत, मोटिवेशन भरपूर आहे. मोटिवेशन डझंट गॅरंटी सक्सेस. ओके, यू आर लिस्निंग दिस फ्रॉम अ मोटिवेशनल स्पीकर. मोटिवेशन डझंट गॅरंटी सक्सेस. मोटिवेशन कॅन पुश यू, मोटिवेशन कैन गिव यू एनर्जी, मोटिवेशन कैन गिव यू द कमिटमेंट कि अभी मुझे कुछ करना है. बट यू नीड टू अंडरस्टैंड कि मोटिवेशन, जैसा मैं मान लो कि डजंट गारंटी सक्सेस. मोटिवेशन आया है लेकिन तुम वही इंसान हो जो कल थे, कुछ बदला नहीं है. एक दिन सिर्फ आपने बैंकेट हॉल का खाना खाया है कल, आणि आपण डान्स केला, आपण सगळे एकत्र भेटलोय. नथिंग हॅज चेंज इन टर्म्स ऑफ युअर केपॅबिलिटीज. तुम्ही तेच आहात, तुमच्यात फक्त मोटिवेशन आलंय, आणि मोटिवेशन आलंय तर ते परत जाऊ पण शकतं. ओके, सो वेन यू गो बॅक, वेन यू चॅलेंज युअर सेल्फ की आता माझा नंबर, मला नंबर 1ला आणायचं, मी 3ला होते, 4ला होते, लास्ट होते. सो जेव्हा तुम्ही स्वतःला चॅलेंज कराल, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा दिवस, इट मे हॅपन की तुम्हाला भारी वाटतंय. पण समजा 5व्या, 6व्या, 7व्या दिवशी जर तुम्हाला डिझायर रिझल्ट्स नाही मिळाले, तर 99.99% शक्यता आहे यू मे फील डाऊन, यू मे फील की होत नाही आहे. सो रैया, ओके, इट इज गुड नाउ यू आर मोटिवेटेड, इट इज गुड नाउ यू आर टेकिंग द टार्गेट. पण इट मे हॅपन वेन यू गो बॅक 5-6 दिवसानंतर, समजा खुदा ना खास्ता कि अगर कुछ ये हो गया, रिजल्ट नहीं आ रहे, तो गिवअप नहीं करना है. गिवअप इज द इजिएस्ट थिंग. आणि हे जे तुमचं वय आहे ना, इथे सगळ्यात सोपं काय वाटतं माहिती का? गिवअप. मी चाललो, मला बॅटिंग नाही मिळेल, मी चाललो. इट्स अ इजिएस्ट थिंग टू. पण मला सांगा, इझी गोष्टी करून कधी चांगले लीडर्स बनतात का हो? इझी गोष्टी करून कधी चांगले लीडर्स बनतात का हो? मग कसे बनतात? काय करावं लागेल? अवघड गोष्ट करावी लागेल. इझी गोष्ट करून जर लीडर्स बनले असते तर प्रत्येक व्यक्ती जो इझी काम करतो तो मोठा झाला असता. पण मोठे लोक अवघड काम करतात. म्हणून ज्यावेळेस तुम्ही आता जाल, डाऊन वाटेल, परत नंबर्स नाही येते, रिक्रुटमेंट डाऊन वाटते, ओके, OM मध्ये परत नंबर्स खालीवरती होत आहेत, प्रज्ञा, ओके, तर डाऊन फील नाही करायचं आहे. यू नीड टू चॅलेंज युअर सेल्फ, कारण हे वय आहे, इथे तुमचे अप्स अँड डाऊन्स भरपूर होतील. सो यू नीड टू चॅलेंज, आणि सांगायचं रियालिटीला स्वतःला की ठीक आहे, नंबर्स ना, आय विल परसिवरन्स. नाही तर काय होईल की आता तर मी छाती ठोकून सांगितलं की मी टॉपला येणार आहे, आणि रेकॉर्डिंग पण झाली आहे त्याची, आणि सूर्या भाऊने हे पण करून टाकलं, पोस्ट पण करून टाकलं, आणि आता मी काय करू? आता तर मीटिंगची डेट जवळ येते, आता परत माझा नंबर खाली येईल. गिवअप नाही करायचं आहे. नाही तर मग त्या भीतीने काय होईल? संस्कृती मॅमला, आय एम रिझायनिंग फ्रॉम दिस पोस्ट. कुणाचं काय बिघडणार? ती म्हणेल मी दुसरा टाकते, बरोबर आहे. तर हे तुमच्यासाठी चांगलं नाही आहे. वेन यू हॅव द हॅबिट ऑफ गिविंग अप, इट स्टेज फॉर लॉंग. असं म्हणतात की विनिंग इज अ हॅबिट अँड लुझिंग इज अ हॅबिट टू. काय म्हणालो मी? विनिंग इज अ हॅबिट अँड लुझिंग इज अ हॅबिट टू. जीतने की आदत जब लगेगी तो जीतते जाओगे, हारने की आदत लगेगी तो हारते जाओगे, गिविंग अप करने की आदत लगेगी तो गिव अप करते रहोगे. सो इट इज़ वेरी इंपॉर्टेंट, जीतने की आदत लगानी है. हो सकता है जो अभी बॉटम में है अगले मीटिंग में भी बॉटम में होंगे, बट यू शुड हैव दैट करेज टू से आई ट्राइड, तरी पण मी खाली आहे, आई विल ट्राई 1 more टाइम इन द नेक्स्ट मंथ. गेम 7 मैचेस की सीरीज है. ओके, डोंट अंडर एस्टिमेट योर सेल्फ. हो सकता है लास्ट के 2 मैचेस में छक्के चौके मार के प्रज्ञा टॉप पे चली जाए, हो सकता है अंकुश सर एट्रिशन में नंबर 1 आ जाए, है ना. हो सकता है. ओके, सुषमाचा जो परफॉर्मन्स स्कोर कार्ड होता, सुषमा नंबर 1 पे चली जाए, हु नोज, वी नेवर नो. सायली खुशी को टेक ओवर कर जाए, हु नेवर नोज. काही आपल्याला माहीत नाही काय होणार आहे. सो कितने मैचेस की सीरीज है? 7 मैचेस की सीरीज है. तो बहुत टाइम है. डाऊन जरी वाटलं तरी यू हॅव टू टेल आय विल नॉट गिव अप. इन्स्टेड आय विल आस्क हाऊ कॅन आय इम्प्रूव्ह माय सेल्फ. मी इम्प्रूव्ह करते, मी गिवअप नाही करत. मग काय करायचं आहे, ज्यावेळेस आता तुम्ही जाल विथ फुल ऑन मोटिवेशन, एखाद्या आठवड्याने परत तुम्हाला डाऊन वाटतंय, आणि डाऊन वाटण्याचे बरेच कारण आहेत ना. रिझल्ट मिळत नाही, घरचे ताणे देतात, इकडचं तिकडचं सगळं रील्स बघतो आपण, कम्पेअर करतो आपल्या लाईफला. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ डिस्ट्रॅक्शन. असं म्हणतात की स्टोलन फोकस आहे. तुम्ही फोकस करायचा प्रयत्न करतायत, पण कोण तर चोरून घेऊन जातो तुमचा. चुरा के दिल मेरा, तर चुरा के दिल मेरा संपलंय, चुरा के फोकस मेरा आलाय आता. तुमचा फोकस कोणीतरी येऊन चोरी करून जातं. तर ते फोकस वापस आणणं, आणि ज्यावेळेस तुम्हाला डाऊन वाटेल तुम्ही काय करणार? आय वॉन्ट टू जस्ट लिसन फ्रॉम दिस फ्रॉम ऑल ऑफ यू, की तुम्ही जर डाऊन वाटले 1-2 आठवड्याने, रिझल्ट्स नसतील मिळत, मग सुरैया असेल, प्रज्ञा असेल, अंकुश सर असतील, सायली असेल, शिरीन मैम असेल, क्या करना है फिर अगर रिजल्ट नहीं मिलते तो? कंटिन्यूसली वर्क करना है, लेकिन और क्या करना है? चेंजेस कैसे लाओगे? गिव्ह अप नाही करणार. फक्त एक गोष्ट नाही विसरायची की हे एंड नाहीये. हां, थोडं पण आपण करू. पण करायचं काय? हां, ते तर झालं की मनाला सांगणं ऑल इज वेल, अभी टाइम आहे, ऑल इज वेल.
पण नुसतं छाती ठोकून नाही होत ना, करावं काय लागेल, इम्प्रूव्ह करावं लागेल. पण कसं करावं लागेल? म्हणजे सिनारिओ मध्ये हे करावं लागेल की कोणत्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला काय रिझल्ट नाही भेटला, हा. आणि मग आता ते सोडून आपण दुसरं काय करू शकतो. पण कोण तुम्हाला सांगेल की स्ट्रॅटेजी बदलण्याची गरज आहे की नाही? नंबर्स सांगतील, नंबर्स ट्रॅक करावे लागतील. करेक्ट आहे. कारण जी आपली पीपीटी आहे त्या पीपीटी नुसार जर आपण कम्पेअर केले की सध्याचं वर्क कसं आहे, त्यानंतर आपण डेफिनेटली त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो ना. बाबा आपण कुठे चुकतो. लिटरली मी काल तुम्हाला म्हटलेले की रियालिटी चेक झाली, सो मला कळलं की बाबा मी जे काम करते ते कुठेतरी माझं कमी पडतंय. मग मी त्या पीपीटी नुसार वर्क करू शकते, कम्पेअर करू शकते त्या दिवसाला आणि जो कालचा दिवस झाला त्या दिवसाला, आणि त्यानुसार डेफिनेटली चेंज करू शकते माझ्यामध्ये. हां, अजून काय? नंबर्स तर ठीक आहे. ओके, आय एम गिव्हिंग यू अ स्मॉल मंत्रा. नंबर्स ठीक आहे, तुम्ही ट्रॅक करणारच आहेत, तुम्ही स्वतःला पुश करणारच आहेत, हार नाही मानणार, इथपर्यंत ठीक आहे. बट वेन एव्हर यू फील डाऊन, जस्ट गिव्ह मी अ कॉल. ओके, जस्ट गिव्ह मी अ कॉल अँड आस्क टू मी की सर मी ह्या 2 आठवडे झाले मी करते काहीतरी, पण आय एम नॉट एबल टू अचीव्ह माय रिझल्ट्स. लेट्स टॉक. असं कधी कोणी इथे आहे का की तुम्ही मला मेसेज केला आणि मी रिप्लाय नाही केला? असं कोणी आहे का इथे? तुम्ही कॉल करून तर बघा. तुम्ही जेवढे ऍक्टिव्ह नसतात त्यापेक्षा मी टिप्पट ऍक्टिव्ह असतो. तुम्हाला 2 वाजता करा, 3 वाजता करा, 12 वाजता करा, 1 वाजता करा. आई एम ऑलवेज, मैं कभी ऐसा नहीं बोलता मेरा टाइम हो गया बाय. आय नेवर से माझा लंच ब्रेक आहे, आज मी सुट्टीवर आहे, आय एम ऑन द ब्रेक, आई आजारी, वडील आजारी. आय नेवर से. माझ्या पण लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज गिव्ह अ कॉल टू ईच अदर. एकमेकांना कॉल करा, आस्क. मॅमला कॉल करा, संस्कृती मॅमला कॉल करा, राधा मॅमला करा, एकमेकांना कॉल करा. बट कॉल करण्याने काय होतं? फीडबॅक्स मिळतात, आणि फीडबॅक्स घेत राहणं, एक्सेप्ट करणं, वाईट नाही वाटून घ्यायचं. डिफेंड, आता पुढचे 2 महिने स्वतः डिफेंड नका करू. नाही मी तर करतीच आहे ना, मी खूप करतीये. कोण म्हणतं खूप करतीये? एनिवे, कोण म्हणत असेल तर नका म्हणू, ठीक आहे, करा तुम्ही. बट मॅट्रिक्स शुड स्पीक. समजतं सगळ्यांना? डाऊन का वाटले परत? गिव्ह मी अ कॉल, गिव्ह मी अ कॉल. ठीक आहे, रेडी? सगळ्यांना कळलं? ओके, रोल क्लिअरिटी झाली, आपले नंबर्स कळाले, 2 महिन्यात काय करायचे ते नंबर्स आपल्याला कळत आहेत. मॅमकडनं टार्गेट्स मिळतील जर सेल्समध्ये असाल तर. आणि रियालिटी काय होगा की आप डाऊन होगे, हम भगवान नाही आहे. डाऊन होणार आहेत आपण. यू हॅव टू चॅलेंज अँड नॉट गिव्ह अप. गिव्ह अप नाही करायचं आहे, करते रहना है, चलते रहना है. करियर्स आर मोस्ट डिफिकल्ट थिंग्स. करियर्स बनाने बहुत डिफिकल्ट है, बहुत मेहनत लगती है. अभी तो शुरुआत है. ओके, सो या कैन वी हैव अ राउंड ऑफ अप्लॉज फॉर एवरीवन? ओके, थँक्यू. आपण ज्याला इतकं एखाद्याला वाईट समजतो तर कोण वाईट नसतं. परिस्थिती असते, ऑप्शन नसतात, बिझनेस आहे, प्रॉब्लेम्स असतात, करावं लागतं. आपण सगळे आपलं काम करण्यासाठीच आपण इथे आहोत ना. आपलं काय बाकी काय रिलेशन आहे एकमेकांसोबत? यार हियर टू वर्क. पहिले काम करेंगे फिर दोस्तियाँ निभाएंगे. दोस्ती निभाई ना मैंने कल. और निभाऊंगा. आपने तो मेरी दोस्ती ही नहीं देखी अभी तक. सो दोस्ती तो मैं पक्का निभाऊंगा. आप पहले काम करके दिखाओ.